अर्थ खात्याच्या संदर्भात एनडीएचे प्रमुख नेते हे निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि अर्थ खात्याचा निर्णय हे एनडीएचे प्रमुख घेतील। नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन नवीन हे सध्या एनडीएचं नेतृत्व करतायत आणि एनडीएच्या नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार खाते बदल होण्याचा निर्णय ते घेणार आहेत। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। सोमेश, निश्चितच आपल्याला सर्वांना माहिती आहे की काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक झाली मुंबईमध्ये आणि त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या आणि अशा स्वरूपाची चर्चा झाल्याचंही कळतंय की सुनेत्रा पवार म्हणाले की 8 दिवसात अर्थ खातं हे परत राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार होतं, परंतु अजूनपर्यंत ते दिलं गेलेलं नाहीये। तर याविषयीची जी माहिती सध्या दिल्लीमध्ये सगळेच प्रमुख नेते आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जी दिल्लीतून माहिती मिळते ती अशी आहे की अर्थ खातं हे काही मुख्यमंत्र्यांकडे आहे किंवा भाजपकडे आहे, ते केवळ महाराष्ट्र भाजपतील नेत्यांच्या मर्जीने किंवा इच्छेने नाहीये। तर या सगळ्यामध्ये एनडीएचं जे प्रमुख नेतृत्व आहे त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, नितीन नवीन जे राष्ट्रीय अध्यक्ष जे एनडीएचं नेतृत्व करतायत, या सगळ्यांसोबत बोलून याविषयीचे निर्णय होतात। तर जर एनडीएच्या नेतृत्वाने सांगितलं तर कोणतीही खाती ही इतर पक्षाला, सहयोगी पक्षांना दिली जातील भाजपकडून, परंतु याबाबतचे निर्णय अर्थ खातं हे भाजपकडे राहणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे, ते केवळ महाराष्ट्राच्या स्तरावर होणारे निर्णय नाहीयेत किंवा केवळ महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या स्तरावर होणारे निर्णय नाहीत, तर त्यात दिल्लीच्या नेतृत्वाची भूमिका असते। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।